सुरुवात करूया व्हॉट इज रिॲक्ट या प्रश्नापासून. रिॲक्ट JS किंवा रिॲक्ट हे एक ओपन सोर्स जावास्क्रिप्ट लायब्ररी आहे. हे फेसबुकने डेव्हलप केले आहे आणि त्याचा उपयोग डायनॅमिक कंपोनंट बेस्ड यूजर इंटरफेस तयार करण्यासाठी केला जातो. हे मुख्यतः वेब ॲप्लिकेशन बनवण्यासाठी वापरले जाते. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की रिॲक्ट नेटिव्ह हा रिॲक्टपेक्षा वेगळा आहे. तो एक वेगळा फ्रेमवर्क आहे. त्याचा उपयोग मोबाईल ॲप्स तयार करण्यासाठी केला जातो. आता बघूया रिॲक्ट कोणत्या रिअल टाइम समस्या सोडवतो. पहिलं म्हणजे UI कॉम्प्लेक्सिटी. मोठ्या आणि कॉम्प्लेक्स UI सहजपणे स्मॉल कंपोनेंट्समध्ये छोट्या कंपोनेंट्समध्ये डिवाइड करता येतात. त्यामुळे डेव्हलपमेंट जलद आणि मेंटेन करणं सोपं होतं. दुसरं आहे परफॉर्मन्स बॉटलनेक. रिॲक्टचा व्हर्च्युअल डॉम ॲपचा परफॉर्मन्स सिग्निफिकंटली इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि अननेसेसरी रेंडरिंग कामे कमी करण्यासाठी केला जातो. त्यानंतर स्टेट मॅनेजमेंट. वेब ॲपमध्ये डेटा खूप बदलत असेल तर रिॲक्टमध्ये हा डेटा फ्लो क्लीन आणि प्रेडिक्टेबल ठेवता येतो. क्रॉस टीम कोलॅबरेशन. कंपोनेंट रियूज करता येतात. त्यामुळे मल्टिपल टीम्स एकाच प्रोजेक्टमध्ये पॅरलल काम करू शकतात. येथे तुम्हाला डॅशबोर्डचे काही रिअल वर्ल्ड एक्झाम्पल दिसत आहेत, जसे की लाईव्ह स्टॉक प्राइसेस ॲप्लिकेशन किंवा सोशल मीडिया डॅशबोर्ड. या अशा ॲप्लिकेशनमध्ये इंटरॅक्टिव्ह डेटा ड्रिव्हन UI असतो. त्यामुळे रिॲक्टचा वापर करून खूप सोप्या पद्धतीने ते तयार करता येतात. तर ही आहे रिॲक्टबद्दलची मूलभूत माहिती, बेसिक माहिती. ते रिअल वर्ल्डमध्ये कोणत्या समस्या सोडवतं यावर एक छोटासा आढावा.